नमस्कार, मी डॉक्टर सोनाली सरनोबत। आज आपण अतिविचार आणि यानं होणाऱ्या ज्या मानसिक किंवा शारीरिक समस्या आहेत त्याची माहिती घेऊया। अतिविचार म्हणजे काय हो? तर सतत डोक्यात एकसारखे अगणित असे विचार येत राहणं, त्याला आपण बोलीभाषेत मेंदू बोलत राहणं किंवा मन बोलत राहणं असं संबोधतो। तर मन बोलत राहणं म्हणजे काय? तर दिवसभर तुम्ही जे काही करता किंवा ज्या चिंता, काळज्या तुम्हाला सतावत असतात, रात्री झोपल्यावरती सुद्धा डोक्यामध्ये तेच तेच विचार येणे, तेच त्याच विचारांची पुनरावृत्ती होणे, विचारातून अनेक विचार तयार होणे, म्हणजे ते मारुतीच्या शिपटासारखी ही विचारांची शृंखला जी आहे ती वाढतच जाणे, ह्याला आपण अतिविचार समस्या असं म्हणूया। तर अतिविचार किंवा ओव्हर थिंकिंग, आपल्याला परवलीचा शब्द आता झालेला आहे की ओव्हर थिंकिंग। तर ओव्हर थिंकिंग काय आहे की ज्या माणसाला, ज्या व्यक्तीला, स्त्री असू देत पुरुष असू देत, आपल्या विचारांच्या वरती ताबा मिळवता येत नाही आणि त्यानं तो माणूस सतत चिडचिडा होणं किंवा अगदी अव्यवस्थित राहणं आणि त्याशिवाय त्या विचारांच्या गर्तेत सापडून आपला वर्तमान काळ आणि भविष्यकाळ दोन्हींना आग लावणं, अशी ही ओव्हर थिंकिंगची समस्या आजकाल बऱ्याच जणांना सतावत आहे। तर ओव्हर थिंकिंगमुळं किंवा अतिविचारामुळं काय होतं, तर तुमच्या काळजी, व्यथा, चिडचिडेपणा ह्या सगळे वाढतातच। त्याशिवाय ह्या गोष्टींमुळं तुमच्या शरीरावरती सुद्धा ताण येतो, म्हणजे चेहऱ्याचे स्नायू आक्रसतात, डोळ्याच्या खाली काळी वर्तुळं दिसायला लागतात, केस गळायला लागतात, झोप न झाल्यामुळं फ्रेश वाटत नाही, सकाळी उठल्यावरती सुद्धा ताण जाणवतो। विशेषतः जबड्याचे आणि मानेचे स्नायू आखडल्यासारखे वाटतात, दिवसभर मान आखडते, पाठ आखडते, शरीरातले सगळे स्नायू आखडल्यासारखे वाटतात, रिलॅक्स वाटत नाही। थोडक्यामध्ये की हा रिलॅक्सपणा किंवा समाधानीपणा जो आहे तो माणसाला जाणवायचाच बंद होऊन जातो। कुठंही चित्त लागत नाही, सतत हुरहुरल्यासारखं, भीती वाटल्यासारखं, काही लोकांना चिडचिडल्यासारखं। मग त्यातनं काय होतं की सारखे हात धुणे, सारखी घराची स्वच्छता करणे, एकच गोष्ट सतत करत राहणे, समोरच्याला जे श्रोते आहेत म्हणजे आपल्या फॅमिलीमध्ये, कुटुंबामध्ये पती पत्नीला किंवा पत्नी पतीला किंवा आपल्या मुलांना, सासू सासऱ्यांना एकच एक गोष्ट सतत सांगत राहणे की हे असं झालं होतं, मी तसं केलं, हे अशा झाल्यामुळं असं होईल, तसं केल्यामुळं तसं होईल, त्याच त्याच चिंतेमध्ये सतत राहायला शिकतो माणूस। आणि हे कसं आहे की शरीराच्या आणि मनाच्या दृष्टीनं, दोन्ही दृष्टीनं ते वाईट आहे। जगामध्ये समस्या आहेतच आणि त्या राहणारच आहेत। प्रत्येक माणसाला तुम्ही कितीही चांगलं काम करा, तुम्हाला नाव ठेवणारे लोक जगात आहेतच आणि राहणारच आहेत। मग त्यामुळं आपल्या विचारांना कुठं थांबवायचं, कुठं स्टॉप करायचं हे जेव्हा कळत नाही, त्यावेळेला तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे। आजकाल मानसिक विवंचना ज्या आहेत, मानसिक विकार आणि मानसिक आजार ह्याच्यामध्ये खूप फरक आहे। हा जो आहे ओव्हर थिंकिंग, हा मानसिक विकार आहे, त्याच्यासाठी खूप मोठ्या किंवा अगदी अँक्झायटी किंवा ते विसरून जाण्यासाठी झोपेच्या गोळ्या वगैरे घेणं, हे अगदी टोकाचा विचार झाला किंवा हे टोकाचे उपचार झाले। पण ह्याच्यावरती थोडक्या प्रमाणात उपचार करून ते आपण तिथल्या तिथं थांबवू शकतो। आता ह्या अतिविचारांमुळे जे होणारे आजार आहेत ते मी तुम्हाला आता सांगितलंच की काही जणांना सारख्या विचारांना, सारख्या सारख्या टेन्शनमुळे मधुमेहासारखा आजार होऊ शकतो, डायबिटीस होऊ शकतो किंवा सतत विचार केल्यामुळं मनावरती, हार्टवरती प्रेशर येऊन बीपी वाढू शकतं। आणि हे दोन्ही तर लाईफस्टाईल डिसीजेस आहेत, त्याच्यामध्ये एकदा तुमची एंट्री झाली की ते तुम्हाला आयुष्यभर साथ देतात। तर त्यामुळं हे असं होऊ नये ह्याच्यासाठी तुम्ही होमिओपॅथीची आणि पुष्पौषधींची मदत घेऊ शकता, हेल्प घेऊ शकता। होमिओपॅथीमध्ये याला बेसिक जे काही त्रास आहेत त्याच्यासाठी खूप छान औषध आहेत। इग्नेशिया असू देत, व्हॅलेरियाना असू देत, फॉस्फरस, त्याच्यानंतर नक्सवोमिका, अशी अनेक अगणित औषधं आहेत। पण ती कशी आहेत, प्रत्येक माणसाला प्रत्येक औषध सूट होईल असं नाही, कारण प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असते, प्रत्येकाचा एक मानसिक ठेवण वेगळी असते, शारीरिक ठेवण वेगळी असते। त्या सगळ्याचा विचार करून ही औषधं दिली जातात। आणि आजकाल होमिओपॅथीच्या सॉफ्टवेअर्सनी हे काम खूप सोपं झालंय। काही जणांना असं वाटतं की तास-तासभर हिस्ट्री घेऊन मगच औषधं दिली जातात, तर ते अवाजवी आहे आणि त्याची आवश्यकताही नसते। थोड्या प्रमाणात, थोड्या सिम्पटम्सनी अगदी म्हणजे तवरनं ताकभात इतकं ओळखणे इतपत होमिओपॅथिक डॉक्टर तज्ज्ञ असतात। तर त्याच्यासाठी थोडी हिस्ट्री आणि थोडंसं अनालिसिस केलं की तुमचं योग्य ते औषध मिळू शकतं। त्याच्या जोडीला पुष्पौषधी, जे पुष्पांच्या म्हणजे फुलांच्या अर्कापासून जे तयार केलेले असतात, ही औषधं माणसाच्या मानसिक विकारांवरती खूप छान उपयुक्त आहेत आणि त्याचा कोणताही साईड इफेक्ट होत नाही, आयुष्यभर घ्यायला लागत नाहीत आणि एकाच वेळेला तुम्ही अनेक औषधं मिक्स करून पण घेऊ शकता।
ही औषधं जी आहेत ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार किंवा सल्ल्याच्या विरहित सुद्धा तुम्हाला घेता येतात. www.thebachflower.com ह्या संकेतस्थळावरती म्हणजे ह्या वेबसाईटवरती तुम्हाला ही औषधं मिळतील. तुमच्या समजा तुम्हाला आपल्या कुणाला व्यथा सांगायची नसेल, डॉक्टरांशी पण शेअर करायचं नसेल, तर ह्या संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही ही औषधं परस्पर मागवू शकता, आपल्या कॉम्बिनेशननं घेऊ शकता आणि त्याच्यावरती ऑनलाईन सल्ल्याची सुद्धा सोय आहे. तर ह्याचा फायदा तुम्ही करून घेऊ शकता. हे करून सुद्धा जर का तुम्हाला स्वस्थपणा समाधान मिळत नसेल तर डॉक्टरांच्याकडे जा, तज्ज्ञ डॉक्टरांच्याकडे जाऊन आपली सगळी व्यथा नीट जर का तुमच्या लक्षात राहत नसेल तर नीट लिहून काढा आणि ते तुम्ही डॉक्टरांना दाखवा. डॉक्टरांचं आणि तुमचं दोघांचंही काम सोपं होईल त्याच्यामुळं. आणि मग डॉक्टरांनी दिलेली औषधं जी आहेत ती व्यवस्थित वेळेवरती आणि व्यवस्थित मात्रेत तुम्ही जर का घेतली तर तुम्हाला व्यवस्थित बरं वाटेल. ह्याला आपण जोड देऊ शकतो ती समुपदेशनाची म्हणजे काउन्सिलिंगची. तर काउन्सिलिंग हे सुद्धा आमच्याकडे करता येतं आणि बाहेर सुद्धा कितीतरी लोक करतात, तर त्याचा फायदा तुम्ही घ्यायला पाहिजे. त्याशिवाय ध्यानधारणा, योग निद्रा आणि योगा ह्या तिन्ही गोष्टींचा तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. माइंडफुलनेस किंवा हार्टफुलनेस हे जे शब्द प्रचलित आलेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा की स्वस्थ मनानं आणि सजगपणे जगणं याच्यामुळे कितीतरी मानसिक विकार आपण टाळू शकतो आणि ह्याच्यासाठी ह्या सगळ्या चांगल्या उपचारांची मदत घ्यायला विसरू नका. धन्यवाद.